हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लाडकी बहीण योजनेमध्ये अडथळा आणल्यास कारवाई, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। 1 जुलैपासून अन्नपूर्णा योजना लागू होणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्टमध्ये अर्ज केला तर 1 जुलैपासून अनुदान, एका घरातील 2 बहिणींना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात माहिती। मुस्लिम समाजामध्ये एकापेक्षा जास्त बायका असलेल्यांना आणि 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, मनसे नेते प्रकाश महाजन यांची मागणी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या रांगा, नागपूर, लातूर, सांगलीतील महा ई सेवा केंद्रांवर गर्दी, नाशिकमध्ये पोर्टल बंद पडल्यामुळे ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, तर अमरावतीमध्ये सर्व्हर डाऊन। बुलडाण्यामध्ये तलाठ्याची ग्रामस्थांवर अरेरावी, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, कारवाई करण्याचे आदेश। नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचे पोर्टल अद्याप सुरू नाही, सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, तर अमरावतीमध्ये सर्व्हर डाऊन। अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्यावर उद्या निर्णय, अंबादास दानवेंकडून उपसभापती नीलम गोरेंना पत्र लिहित दिलगिरी व्यक्त। अंबादास दानवे अहंकारी, दानवेंमुळे उद्धव ठाकरेंना माफी मागावी लागली, प्रसाद लाड यांची अंबादास दानवे यांच्यावर टीका। आमच्या सरकारच्या काळामध्ये पेपर फुटीची एकही घटना नाही, माहिती खोटी असल्यास हक्कभंग आणा, विरोधकांना फडणवीसांचं आव्हान, याच अधिवेशनात पेपरफुटी विरोधात कायदा आणणार, अशी माहिती। 1 लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम आमच्या सरकारने केला, आणखी 31,000 तरुणांना नोकरी देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। अजित पवार गटाचे काही माजी नगरसेवक पवार गटामध्ये प्रवेश करणार, पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांची जयंत पाटील यांच्यासोबत बैठक। पक्ष वाढणार आहे, येत्या काही दिवसात कळेल, अजितदादांचं वक्तव्य। काही आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर दादांचं उत्तर, तर अजित पवार खचलेत, भास्कर जाधव यांची टीका। तुम्हाला त्रास होतोय का, मलिकांच्या प्रश्नावर दादांचं पत्रकारांना उत्तर। नवाब मलिकांची अजित पवार गटाच्या बैठकीला उपस्थिती, भाजपचा मलिकांना विरोध कायम, दादांच्या भूमिकेकडे लक्ष। महायुतीमध्ये लोकसभेत आमदारांना 50 कोटी रुपयांचं वाटप, विधानसभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। स्मार्ट मीटर सामान्यांच्या घरामध्ये लावण्यात येणार नाही, फक्त सरकारी कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर लावण्यात येतील, विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। कोल्हापुरातील धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला, पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ, तर कोडोली, चिकुर्डे, निलेवाडी या परिसरात वारणा नदी पात्राच्या बाहेर। जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांची गटनेतेपदी निवड, सूत्रांची माहिती। सोरेन लवकरच पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।